नमस्कार. आरोग्य सखीच्या 9 महिन्यांच्या खास प्रेग्नन्सी सिरीजमध्ये तुमचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत पहिल्या महिन्यात गर्भवती स्त्रीने काय खावं, काय टाळावं आणि ते का. का गरज असते विशेष आहाराची. पहिल्याच महिन्यात बाळाचं शरीर, मेंदू आणि स्पाइन विकसित होऊ लागतो. जर या काळात पोषण नीट मिळालं नाही तर पुढील त्रास संभवतो. म्हणूनच आहार ही बाळाच्या विकासाची पहिली पायरी. आता आपण पाहणार आहोत काय खावं, कोणत्या गोष्टी खाण्यासारख्या आहेत की ज्या खूप महत्त्वाच्या आहेत. जसं की न्यूरल ट्यूब डेव्हलपमेंटसाठी कोणता आहार उपयुक्त आहे, तर ते म्हणजे फॉलिक ॲसिड युक्त आहार. मग यामध्ये काय काय येतं? हरभऱ्याची डाळ, पालक, फणस, शेंगदाणे इत्यादी. आणि फॉलिक ॲसिडच्या गोळ्या डॉक्टर सुद्धा स्टार्ट करतात. आता बाळाच्या पेशींसाठी प्रोटीनयुक्त आहार खूप महत्त्वाचा आहे. मग प्रोटीन कशामधून मिळतं? दूध, दही, पनीर, अंडी, मूगडाळ, टोफू इत्यादी. शाकाहारींसाठी सोयाबीन, राजमा. आता रक्तासाठी आणि थकवा टाळण्यासाठी आयर्न खूप महत्त्वाचा आहे. मग आयर्न आपल्याला चुकंदर म्हणजेच बीटरूट, खजूर, हिरव्या पालेभाज्या या सगळ्यांमधून आयर्न मिळतं. मग विटॅमिन सी हे घेणं खूप गरजेचं आहे. जसं की लिंबू, संत्र हे रोजच्या जेवणात एकतरी हवंच. आता हाडं आणि दात हे विकसित होण्यासाठी काय घेऊ शकतो, तर कॅल्शियमयुक्त आहार, तो म्हणजे दूध, ताक, तीळ, बदाम, अंजीर इत्यादी. आणि मेंदूच्या विकासासाठी ओमेगा 3 म्हणजेच फिशमध्ये सॅल्मन फिश, अक्रोड, जवस बी इत्यादी. आता महत्त्वाचं म्हणजे पाणी आणि फळं. दिवसभरात किमान 8 ते 10 ग्लास पाणी पिणं खूप महत्त्वाचं आहे. आणि फळं जसं की सफरचंद, पेरू, डाळिंब, केळं, पपई, फक्त पिकलेली पपई खाणं गरजेचं आहे. सर्रास सगळेच फळं आपण खाऊ शकतो, जी सीझनल फ्रूट्स आहेत ती सगळी खाऊ शकतो. आणि पाणी 8 ते 10 ग्लास तरी प्यायलाच हवं दिवसभरात किमान. आता या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या की कोणत्या गोष्टी खाव्यात, आणि आता आपण पाहणार आहोत कोणत्या गोष्टी टाळायला हव्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कच्चं मांस, अर्धपक्क शिजलेलं अंड, अनपॅश्चराइज्ड दूध किंवा चीज, जास्त कॅफीन म्हणजे 1 कपपेक्षा जास्त चहा, कॉफी घेणं टाळावं. मला माहिती आहे खूप लोकांना चहाची सवय असते, पण 1 कप चहापेक्षा जास्त चहा घेणं हे तसंसुद्धा बॉडीसाठी खूप हार्मफुल आहे. सो 1 कप इट्स ओके. पण जर तुम्ही गरोदर असाल तर जास्त चहा आणि कॉफी घेणं टाळावं. पायनॅपल, पपई जर कच्ची असेल तर नक्कीच टाळा. बाहेरचं खाणं, जंक फूड, कोल्ड्रिंक्स हे सगळं टाळायला हवं. या सगळ्या गोष्टी तुम्ही नोट करून घेतल्या तरी चालेल, काय खायचं आहे आणि काय टाळायचं आहे. आता काही तुम्हाला सोप्या टिप्स देते. दिवसाची सुरुवात कोमट पाण्याने करावी. थोडं पण वेळेवर खावं. एकदम जेवणाऐवजी हलकं अन्न निवडावं. गॅसेस, मळमळ असल्यास सूप, खिचडी, दही हे उत्तम. कोरडी खिचडी, मुगाचं सूप, टोस्ट हे सगळं मळमळ कमी करतं. पहिला महिना तुमचं आणि बाळाचं स्टार्टिंग पॉईंट आहे हे म्हणायला हरकत नाही. आहार जसा चांगला तसंच बाळाचं आरोग्यही चांगलं. आता पुढच्या भागात आपण पाहणार आहोत दुसऱ्या महिन्यात काय घडतं, आई आणि बाळामध्ये काय काय बदल होतात हे सगळं आपण पाहणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. सो चॅनलला सबस्क्राईब करा आणि या सुंदर प्रवासात आमच्यासोबत सहभागी व्हा. पुढची व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे. पुढचा टॉपिक खूप हेल्पफुल असणार आहे. सो व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि ज्या गरोदर माता आहेत त्यांच्यासोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही मदतच होईल. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील.